तर आज मला नाश्त्याला सकाळचीच खिचडी बनवायची होती. त्याच्यामुळे मी काल रात्रीच शाबूच तांदूळ भिजत घातलेलं होतं. चांगलं टम्ममध्ये असं फुगलेलं तर चांगलं मऊ झाले ते शाबूच तांदूळ. तर आता मला शेंगदाणं पण भाजून घ्यायचं होतं. पहिल्यांदा मी शेंगदाणं भाजून घेतलं. नंतर तेल ओतलं आणि तेल टाकून बटाटो पण चिरून घेतलेलं होतं आणि बटाटो टाकलं, मिरची टाकली आणि मिरची चांगली पहिल्यांदा तेलात भाजून घेतली. थोडंसं जिरं टाकलं आणि तेलात चांगलं भाजून घेतले मिरच्या. आता का तर मिरच्या नंतर कच्च्या राहतात त्याच्यामुळे पहिल्यांदा मी मिरच्याचा तडका दिला आणि आपली मिरची पण चांगली भाजली. नंतर बटाटो बारीक चिरून घेतला कच्चा. आज काही शिजवलं नाही बटाटो कुकरमध्ये. कच्चा बटाटो मला सोडून असं त्याचं काप करून बटाट्याची खिचडी पण बनवायची होती आणि खिचडी आता चांगली मऊसूद होती मग आता. आणि कढईत मध्ये कुठे चिटकत पण नाही. शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलं तर शाबूच्या तांदळात पण निम्म टाकलं आणि निम्म बटाटो मध्ये पण शिजायला ठेवलं. म्हणजे आपली खिचडी फडफडीत पण होऊन जाते आणि खूप छान अशी खिचडी बनलेली होती. आणि सगळी मिक्स करून घेतली खिचडी आणि बटाटो पण इकडे आपल्या शिजलेला आहे छान छान पैकी. बटाटो, शेंगदाणं आणि शेंगदाण्याचं कूट पण, मिरची खूप छान अशी शिजलेली होती. आणि नंतर मग आता हे शाबूच तांदूळ धाटलीमध्ये ठेवलेला ते त्याच्यात टाकला. मिक्स करून घेतलं हे सगळं आणि बारीक पण करून घेतला बटाटो. कुठला काय बटाटो कच्चा हे राहिलेला असतो त्याच्यामुळं बारीक करून घेतला. मस्तपैकी आता आपली खिचडी बनलेली आहे आणि खूप छान आणि टेस्टी लागते. सकाळ सकाळचा हलका फुलका नाश्ता बनवून घेतला पटपट. तर कुठं सुद्धा अशी चिकाटलेली नव्हती आपली खिचडी. मस्तच अशी खिचडी बनलेली आहे. तर आता मला चपात्या पण बनवायच्या त्या. चपात्याची कणिक मी आधीच पहिल्यांदा मळून ठेवलेले होते. ते आता चपात्या बनवून घेते आता. आणि कणिक पण आपली मऊजार झालेली आहे चांगली. तर पटपट अशा चपात्या पण आता बनवून घेते. बाहेरचं वातावरण खूप छान असं सकाळ सकाळी झालेलं होतं पण मला स्वयंपाक बनायचं होतं त्याच्यामुळं काय मी कॅमेरा बाहेर नेलेला नाही. पटपट असं स्वयंपाक उरकून घेतला आणि ऊन पण असं पडायला लागलेलं होतं चांगलं आणि शांत वातावरण. तर चपात्याची कणिक अशी मऊ झाल्यामुळे चपात्या सरकते त्या लगेच आणि पाहिजे तेवढ्या अशा मोठ्या पळपूट भरवून अशा लाटायला येते त्या. खूप छान अशा चपात्या बनते त्या आणि फुगते त्या पण चांगल्या चपात्या आपल्या. किती छान अशी तवा भरवून मस्तच पैकी अशी पातळ झार अशी मऊ जाड चपात्या नाही त्या पातळ चपात्या. त्या उंडा बारीकच घेतलेला आहे मी. पण जाड चपात्या नाही त्या या. तर किती छान अशा चपात्या फुगते त्या बघा. मस्त आता तेल थोडंच लावलेलं आहे. तेल काय मी जास्त लावलेलं नाही. तर आता आपली खिचडी पण बनली आणि चपात्या पण झाल्या त्या आता. तर आता बाकीची कामं आता उरकून घेते आता. चला तर मग आता बाहेर जाते आता. तर बघा आता आपला दिवस आता इथपर्यंत आलेला आहे आता. पण झाडातनं काही दिसत नाही. तर आता चपात्या बनवून घेतल्या, खिचडी बनवून घेतली. नंतर मग मला चहा बनवायचा होता. चहा पण बनवून घेतला. दुधाची गाडी आली. दूध तापवून घेतलं पटपट असं. अंडी शिजवून घेतली. मला अंडी पण मुलासनी द्यायची होती त्याच्यामुळे अंडी शिजवून घेतली. तर आपली फणशीची झाड बघा किती उंची गेलेलं आहे आणि फणस पण खूप अशा मोठ्या मोठ्या आता यायला लागल्या त्या. जास्वंदीची झाडं, झेंडूची झाडं, खूप छान अशी झाडं. स्वयंपाक मी मार्दा बनवला आणि म्हटलं आता चला तर आता बाहेर आता फिरून यावं मस्तपैकी आता. निसर्ग, हिरवीगार झाडे जिकडं बघल तिकडं छान वाटतं आणि स्वयंपाक करायचा कंटाळाच निघून जातो सगळा. पण माझा स्वयंपाक तर झालेलाच होता निम्मार्धा. त्याच्यामुळं मी बाहेर आलेली होती. तशी काय मी बाहेर येणार नाही व्हिडिओ काढायला. तर शांत असं वातावरण. सकाळ सकाळी ऊन काही इतकं पडलेलं नव्हतं. थोडं थोडंसंच ऊन पडायला लागलेलं होतं. पण खूप छान असं वातावरण झालेलं म्हणून म्हटलं जावावं बाहेर फिरून यावं. तर आपलं म्याव इथे शांत इथं बसलेलं आहे वातावरणात. तोपर्यंत आपला चहा पण इकडे शिजला. खूप छान असा चहा घटमूट असा दूध भरपूर ओतून घेतलं आणि चहा पण शिजवून घेतला इकडे मी. तर बटाट्याची भाजी पण मला शेवटी बनवायची